माझ्यासोबत शिवसेनेचे उपनेते आदरणीय अर्जुन भाऊ देखील आहेत, आमचे रवींद्र धंगेकर साहेब देखील आहेत. एक दोन दिवसापूर्वीपासून धंगेकर साहेबांच्या बाबतीतली एक जी बातमी आपल्याला बघायला मिळते किंवा ऐकायला मिळते की त्यांनी भाजपाचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांच्यावर काहीतरी टिप्पणी केली, अशा पद्धतीची एक बातमी प्रसिद्ध झाली. आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांची चर्चा झाली. साहेबांनी देखील ती बातमी बघितल्यानंतर त्यांच्याशी फोनवरनं चर्चा केली होती आणि आजच्या चर्चेमध्ये त्यांनी प्रामाणिकपणानं जो खुलासा केला आहे तो आपल्यामार्फत महाराष्ट्राला कळावा यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. त्यांनी असं म्हटलं होतं की कुठच्याही आमिषाला मी बळी पडणार नाही, तर त्या शब्दाचा कदाचित अपभ्रंश झाला असेल आणि अमित शाह साहेबांचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला गेला आणि ती भूमिका देखील त्यांनी आता शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितली. शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये जो मोदी साहेबांबद्दल, शाह साहेबांबद्दल आदर आहे, तेवढाच आदर आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली. दुसरा जो मुद्दा होता जैन समाजाच्या बाबतीतला, तो देखील साहेबांनी परवा देखील आळंदीला ऐकून घेतला आहे. त्याच्यामुळे कुठच्याही समाजावर अन्याय होणार नाही ही माननीय शिंदे साहेबांची जी भूमिका आहे ती देखील धंगेकर साहेबांना पटलेली आहे. आणि काही गोष्टी जर गैरसमजातनं घडल्या असतील तर त्या भविष्यामध्ये महायुतीमध्ये घडू नये यासाठी मला असेल, शंभूराज देसाई साहेबांना असेल, काही चर्चा करण्याचे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की त्या विषयावर आपण सगळ्यांनी पडदा टाकावा. कुठेही अमित शाह साहेबांचा अपमान करण्याचा उद्देश हा रवींद्र धंगेकर साहेबांचा नव्हता. ते देखील समाजकारणामध्ये गेली कित्येक वर्ष आहेत. त्याच्यामुळं त्यांनी जो खुलासा केला ते स्वतः देखील आपल्याशी बोलतील, पण कुठेही भाजपाच्या नेत्यांचा, पंतप्रधानांचा असेल, गृहमंत्र्यांचा असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजींचा असेल, कुठेही अपमान करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलण्याचा रवींद्र धंगेकरांचा उद्देश नव्हता आणि म्हणून अमित शाह साहेबांबद्दलचा जो एक विषय निर्माण झाला होता त्याला पूर्णविराम मिळावा म्हणून मी स्वतः धंगेकर साहेब आणि अर्जुन भाऊ इथं उपस्थित आहोत. नाही, काय होतंय की काही पूर्वीच्या स्टेटमेंट धंगेकर साहेबांच्या ज्या आहेत त्या देखील आजच्या स्टेटमेंट म्हणून थोडंफार सोशल मीडियावर येत आहेत. परंतु धंगेकर साहेबांशी स्वतः साहेब बोलल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका साहेबांकडे मांडलेली आहे. साहेबांनी ते ऐकून घेतलेलं आहे. काही जबाबदारी माझ्यावर आणि शंभूराज देसाईंवर देखील टाकलेली आहे. त्या संदर्भात आम्ही नक्की चर्चा करू, परंतु कुठेही महायुतीला बाधक होईल असं आमच्या कोणाकडनंही होणार नाही. आज कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीवरला काही तांत्रिक चकमक झाली का प्रशासनाने? पाटील आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मदत पोहोचत नाही. चकमक त्याला आपण असं म्हणणार नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते. आमच्या सगळ्यांची भूमिका अशी होती की शासन शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी, शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी निधी तातडीनं जिल्हा स्तरावर पाठवतोय. आतापर्यंत जवळजवळ 8,500 कोटी रुपयाचं तशा पद्धतीचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि खालच्या पातळीवरची अंमलबजावणी ही लवकरात लवकर व्हावी एवढीच फक्त चर्चा झाली. कुठेही वादावादी झालेली नाही, कुठेही चकमक झालेली नाही. समन्वय नव्हता कधी. एखादी सूचना कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना करणं ही कॅबिनेटचीच प्रोसिजर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही कुठं वाद झालाय. शेतकऱ्यांना मदत पोहोचत नाही असा आरोप बैठकीत त्यांनी सांगितलं की शासनानं तातडीनं जे निर्णय घेतले हे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, याची अंमलबजावणी देखील झाली 8,500 कोटीची आणि म्हणून ते पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे ही जर कॅबिनेटमधल्या मंत्र्यांनी मागणी केली असेल त्याच्यामध्ये चकमक किंवा वादाचा काय प्रश्न आहे? आता मला असं वाटतं की विधानसभेची निवडणूक आपण बघितली, लोकसभेची निवडणूक आपण बघितली, एवढंच ना तर बेस्टची निवडणूक देखील आपण बघितली जी 12,000 मतामध्ये बॅलेटवर झालेली निवडणूक. म्हणजे जी खऱ्या अर्थानं त्यांची मागणी आहे की बॅलेटवर निवडणूक झाली पाहिजे, ती बॅलेटची 12,000ची निवडणूक देखील अख्ख्या महाराष्ट्रानं आणि देशानं बघितली. ज्या 12,000च्या मतदानामध्ये 2,000 देखील युबीटी क्रॉस करू शकलं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे. एखादी वाईट गोष्ट झाली
की ती मोदी साहेबांमुळे झाली, अमित शहा साहेबांमुळे झाली आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाली. की आता 3-3.5-4 वर्ष आम्ही ऐकतो ना, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही नाही. शेवटी स्वतःचे कार्यकर्ते आपल्याकडे टिकले पाहिजेत. महानगरपालिकेच्या तोंडाला शिंदे साहेबांकडे जाऊ नयेत यासाठी घेतलेल्या प्रिकॉशन्सचं एवढं माझं म्हणणं आहे. आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन दाखवलं. अमित शहानी केलेल्या विधानाची चर्चा या अँगलवर सुद्धा होते की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय आणि स्वबळाची भाषा करू लागली. कोकणामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असतील. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलं की मुंबई वगैरे इतर ठिकाणी स्वबळावर लागू. या अनुषंगाने अमित शहाचं हे विधान विरोधकांपेक्षा पण मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदयांचं अधिकृत विधान हे कुठेही आम्ही बघितलेलं नाही की मुंबईमध्ये युती करून लढू आणि बाकी सगळीकडे युती न करता लढू. तिन्ही नेते हे अतिशय सक्षम आहेत. महायुतीनंच आम्ही सामोरं जाणार आहोत. आणि मी अनेक वेळा असं सांगितलं की माझ्यासारख्या मंत्र्यानं युती होणार किंवा नाही याच्यावर बोलणं योग्य आहे का, मला तो अधिकार आहे का. त्याच्यामुळे कोकणात कोण काय बोलतंय, मुंबईमध्ये कोण काय मंत्री बोलतायत, त्याच्यापेक्षा 3 नेते काय बोलतायत हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. कारण आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन दाखवलं. त्यामध्ये वरळी मतदारसंघातला काही घोळ त्यांनी याद्यांमार्फत दाखवला. काय ठरलं की याद्या खोट्या आहेत? एक गोष्ट लक्षात आली असेल, जे राहुल गांधी करतात ते आता महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलेलं आहे. त्यांनी अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन दिल्लीमध्ये केलं. दिल्लीमध्ये असाच एक पिक्चर दाखवला. तो पिक्चर यांनी 6व्या रांगेमध्ये बसून बघितला. ते आता इथं झालं. ह्याच्यामध्ये नाविन्य काहीच नाही. जे दिल्लीमध्ये राहुल गांधी करतात त्याची रिप्लिका इकडे असते, बाकी काय. याद्या ज्या काही दाखवत आहेत, जे काही पुरावे दाखवतात ते खोटे आहेत का? तर तिथं जे झालं ते इथं करावंच लागेल ना. दिल्लीमध्ये जे काही घडतं ते इथं घडवावंच लागेल. त्याच्यामुळे त्यांनी केलं म्हणून ह्यांनी केलं. पण वरळीमधील जे एकाच घरात 35 मतदार दाखवले, रिअलिटी चेकमध्ये जर पाहायला गेलं तर तिथे तसं काही अस्तित्वात नाहीये. मग ते खोटं असं म्हणायचं हा म्हणजे पॅन कार्ड सुद्धा दाखवलं. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मतदान केलेलं आहे. मतदानाची प्रोसिजर आणि मतदार नोंदणीची प्रोसिजर ही जगजाहीर आहे. त्याच्यामध्ये ते नाविन्यपूर्ण असं काही सांगत नाही. किंबहुना त्या मतदारसंघावर त्यांचं दुर्लक्ष असावं. ज्यावेळी तक्रारी येतात त्यावेळी तक्रारीचं निवारण करणं आणि ती तक्रार खरी आहे हे दाखवणं ही आपली जबाबदारी आहे मतदार यादीतली. आणि त्याला पिरियड पण दिलेला असतो. निवडणूक आयोगानं हा पिरियड दिलेला आहे. तुम्ही तक्रारी कधी करायच्या आहेत, त्याच्यावर सुनावणी कधी होणार आहे. पण कधी स्वतः यादीच बघितलेली नसल्यामुळं, मतदारसंघाकडेच लक्ष नसल्यामुळं आता कदाचित ती यादी त्यांना सापडली असेल. पण ही प्रोसेस आहे. माझ्यापेक्षा जास्त अर्जुन भाऊ तुम्हाला सांगू शकतील की 1995च्या मंत्रिमंडळामध्ये ते देखील होते. आमच्यापेक्षा अनेक त्यांनी जास्त निवडणुका लढवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे ना, निवडणुकीमध्ये किंवा मतदार यादीमध्ये काय काय करायचं, कधी आक्षेप घ्यायचे, कधी नावं बाजूला करायची, कधी आक्षेप घेऊन नावं बाजूला करायची, ही प्रोसेस असते. या प्रोसेसवरच ज्यांचं लक्ष नाही त्यांनी आता निवडणुकीचा फक्त मुद्दा बनवलेला आहे. धन्यवाद.